चला आज 4-5 दिवसातनं फिरसे एकदा तुम्हाला काहीतरी मला महत्वाचं सांगायचंय. मी कोड्यात सांगत असतोय काय गोष्टी तुम्ही समजून जाता हे महत्वाचं आहे. मला कोणाला टोचवायचं नाही, लय खच्चीकरण करायचं. जे माझ्या जीवनात झालंय, ज्याचा त्रास होतो ना, तेच माणूस बरोबर आहे ना? तीच बोलत असतं ना. आता काल होता ओमचा बर्थडे. तुम्ही म्हणता नाही आला. ओमचा बर्थडेचा व्हिडिओ बघायला आम्ही वाट बघतोय. कोण कोण आलं बर्थडेला, कसा झाला काय? बर्थडेच केला नाही तर व्हिडिओ कुठून येणार? बर्थडे सेलिब्रेट केला नाही का आता का केला नाही का सांगतो. त्याला कपडे आणले, केक वगैरे, बूट वगैरे समजा आणलं. बाहेर जाऊन मी केला त्याचा कॅफेला नेऊन, पण घरी काय केलं नाही. आणि जरा 2-3 गोष्टी मला महत्वाच्या बोलायच्या त्या. काय रोजच ह्याच्या व्हिडिओ काढणार असं नाही मी. मला पण लय कामधंदा, मी रिकामा नाही. पण आपल्या युट्यूब फॅमिलीला घरात काय चालू आहे कळणं गरजेचं आहे. मग काय गोष्टी सांगणं जे बाबतीत माझ्या होतंय ते सांगतोय मी तुम्हाला. मला ज्या त्रास आहे त्याचा. आता तुम्ही म्हणता तू कोणासोबतच नीट राही नाही, ना पाहुणे रावळे नातेवाईक ना आई बाप ना काय, तू असं का करतो अडवणं? अहो ती करतात तशी, तर आपण जशा तसं राहिलं पाहिजे. आणि कोणावर डिपेंड, कोणा अवलंबून राहणं ह्या पण गोष्टी चुकीच्या. कोणतरी खच्चीकरण केलं पाहिजे, कोणतरी नावं ठेवली पाहिजे, कोणतरी नकार दिला पाहिजे. त्याशिवाय जगण्याला उमेद येत नाही. आपण काय आहे हे पहिले कळलं पाहिजे. आपण कोण आहे, आपण काय आहे, आपण काय करतोय जीवनामध्ये, हे ज्याला कळलं ना त्याचा परपंच व्यवस्थित आहे. पण परपंचासाठी समज केलं आणि परपंचातलंच कोणतरी खच्चीकरण केलं तर मग जगण्याला उमेदच राहत नाही. बरोबर ना? ज्यासाठी आपण अख्खं फॅमिली हे तोडतो. पण असो ह्या गोष्टी. आज महत्वाचं सांगायचं म्हणजे तुम्हाला सांगतो, आई, वडील आणि बायको. मी पहिलं आईसोबत जास्त बोलायचो, आईला व्हिडिओमध्ये घेत होतो. मग आता आता तुझ्या व्हिडिओमध्ये आई का दिसत नाही, वडील का दिसत नाही? आई वडिलांचं पाय धुवून पाणी पिलं पाहिजे. आई वडिलांनी जन्म दिलेला असतोय. आई वडिलांचं एवढंच काम नाही की जन्म देणं फक्त. आई वडिलांचं एवढं पण काम आहे पालन पोषण करणं, त्यांना शिकवणं, घडवणं, चुकलं वाकलं कान धरणं, या गोष्टी चलत राहतात. नरड्यावर आल्यावर म्हणतात की लईच पोरगा अडचणीत असला आई काळीच पण काढून देते. कोण लिहिलं काय की पिक्चर येडं जवळ असन ते. समद्याच आई बाप वाईट आहे असं नसतंय, आणि समद्याची लेकरं चांगली तर असं नसतंय. कोणाचं आई बाप चांगलं आहे तर लेकरं चांगले नाहीत, लेकरं चांगले तर आई बाप व्यवस्थित नाहीत. आता आमच्या बाबतीत आमचं आहे व्यवस्थित, सर्व ठीक आहे. पण काय गोष्टी ना, आता सांगतो किस्सा काय झाला. आपण हाय हळव्या म्हणायचा, आपल्याला कुठली काय गोष्ट बोललेली जमत नाही जीवनात थोडंही. कधी सुख, कधी दुःख, कधी चांगले दिवस, कधी वाईट दिवस. वाईट दिवसात तुम्हाला सांगतो, आपण अपेक्षा कोणाकडून करणार? तुम्हाला माहित आहे ना, पहिलं पहिलं मी म्हणा माझ्याकडे बीसी 10 लाखाची, एक 13 लाखाची बीसी, महिना 75,000 महिना भरतोय. अशा टायमिंगला मी माझ्या आईकडे काहीतरी मागितलं असेल, एक कानातलं शिल्लक होतं म्हणून, आणि झोब एक महिनाभर दे म्हणलं, आणि माझी गरज भागली यांत पेमेंट 1 महिन्याने आलं की तुला सोडून देतो. आता काळी सोडा, जीव पण सोडा वावळून लेकरासाठी. नाही म्हणली, आपल्याला नकार दिला. नाही रे म्हणली बाबा. म्हणलं विश्वास नाही काय? नाही म्हणले तुझ्यावर नाही विश्वास, तुझं काय खरंय? नाही ठीक आहे या, नाही पतवर.
नको देऊ. तुला ती प्यारी असेल लेकरासाठी, लेकरापेक्षा ती भारी असेल, तुला शोभत असेल. लेकरू जीवनात असं निघून गेलं तर त्याची शोभा नाही, पण ही या असू दे. नाही म्हणणं हे तुवर ठीक आहे, पण तुझं काय खरं आहे? तुझ्यावर विश्वास नाही. म्हणजे आपल्यानेच घरच्यांनी आपला पान उतारा केल्यावर जगण्याची उमेद राहते कुठं? त्यांच्यासाठी करावं काय? त्यांच्यासाठी लढावं, रात्र रात्र दिवस, दिवसाचे रात्र, खाया आणावं, काय करावं? समधी उमेद माझी तिथं संपलेली माझ्या आयुष्यातला. आणि हे प्रसंग मी कधी विसरत नाही मरेपर्यंत. म्हातारा झालो तरी. कळ हा प्रसंग आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आईला तू व्हिडिओमध्ये घेत नाही, बोलत नाही जास्त, किंवा पहिल्यासारखं गेल्यावर बायकोची आईची म्हणजे असं हसवत नाही. समधी उमेद संपलेली आपली आणि जुळणार पण नाही कधी जिंदगीत. मला पण असण्याने नसण्याने काही फरक पडत. तुझं काय खरंय? तुझ्यावर विश्वास नाही, मग ज्याच्या विश्वास आहे त्यासाठीच कायमची जग, असं म्हणून त्या दिवशी मी सोडून दिलेला विषय. आणि एक प्रसंग लय बेकार मधनं त्या दिवशी मी आलेलो आहे, कधीही आपण विसरू शकत नाही. त्याचा पण किस्सा परत सांगेन मी पेशल तुम्हाला. तेव्हापासून माझ्या जीवनातनं वजा केले. राहिला विषय वडिलांचा. जिकडं गुलाल तिकडं चांग भलं असं काम आहे वडिलांचं. कधी वडील म्हणून कुठलीच कर्तव्य माझी निभावलेली नाहीत, कधीच कुठलीच. भले माझं सुख असो, दुःख असो, किंवा लग्नाचं असो, समजे उलटी कामं केलेली. समजे उलटी. कधी लेकरू आहे माझं म्हणून कधी बघितलं नाही. कधी त्याला काय पाहिजे काय नाही, त्या शिक्षण ही ते आडी अडचण काही कधी म्हणजे वडील म्हणून नावच नाही, मला आठवतच नाही. म्हणून ह्या गोष्टी तिथून पण ते आहे, लक्ष आहे यांच्यावर लांबणं, पण लय नाही डोक्यावर. इथवर आहे माझं, मी कसा जगन मरण तरण. झालं ह्यामुळे ही लांब आहेत मायापासून. आता भावासंग जास्त का बोलत नाही पांडू सोबत. त्याचं माझं काय नाही, वाकडं नाही काय नाही, प्रेम आहे ही समज आहे. पण कोणासाठी तरी भावाची किंमत कमी करणं, फॅमिली सोडून बाहेरच्या व्यक्तीला जास्त महत्व देणे, आपलं मानणे आणि आम्हाला झिरो समजणे, किंवा त्यांच्यासाठी बाहेरच्यांसाठी घरच्यांना कुठल्या शब्दामध्ये बोलतो हे न समजणं. मग तू जर बाहेर किंमत जास्त देतोय, आमच्यापेक्षा इम्पॉर्टंट ते बाहेरचे, तर आम्ही झिरोच आहे ना. कोणालाही अडवत नाही आपण, स्वातंत्र्य दिलेलं आहे सर्वांना, जसं वागायचं तसं वागा. चांगलं म्हणायचं नाही, वाईट म्हणायचं, जेव्हा मोडन तेव्हा गळ्यात येईल. आपलं काम आहे बिस्किट पोडा घेऊन जायचं बघायचं. सांगून सांगून तर कंटाळा आला. त्यामुळं काही गोष्टी मला पटत नाहीत, म्हणून तिथून लांब आहे. राहिला पूजेचा प्रश्न. पूजाचं काय नाही, ती जाते बोलते लिंबू टिंबू असल्यावर, आणि ती अजून हुड आहे, तिला काय एवढं समजत नाही, म्हणून तिच्यावर काही एवढं हे नाही, लक्ष आहे. आणि असं नाही की समजत ना शांत आहे, अंत बघू नका. अवका तेव्हा आल्यावर लाईक येतो असा मी. प्रेम पण आहे, राग पण आहे. हे झालं हे प्रसंग. आणि आता ह्याच्यामध्ये सांगतो बर्थडे काय केला नाही, महत्वाचं कारण. असंच लेक्चर देत होतो मी. असं लेक्चर देत असताना सांगत होतो माझ्या जीवनातलं आडी अडचणी. कोणी कोणाचं नाही, सावध राहावा, नातेवाईक संपलेले आहेत,
स्वार्थी पोटी समधी जवळ येतात. तुमच्यापाशी काय नसेल तर जग आपलं का. आणि तेवढ्यात माझी बायको मला म्हणते बाज करा तुमचं हे गारण. ह्याच्या आधीचा व्हिडिओ बघा तुम्ही, त्यात काय म्हणली, बाज करा म्हणले तुमचं ते गारानं म्हणली, मला फिराय घेऊन कधी जाता. म्हणजे हे जे मी चालू आहे हे आयुष्यभराची नाते गोती तोडतोय, सिरियस बोलतोय, हे गारण आहे, टाइमपास आहे, असं तिला म्हणायचं. मग पायाच्या मस्तकाला गेली. बोललो नाही काय अजून, पण शांत आहे. वाटलं घरी जेवतो नाही तर बाहेर जेवतो, सकाळ गेलो संध्याकाळी येतो, लय लक्ष देत नाही. म्हणून बड्डे पण केला नाही, कपडे वगैरे समजा आणून दिलं, केक फेक डेकोरेशन तुमचं तुम्ही करा, व्हिडिओ पण काढायचं नाही, काय नाही केला नाही त्यांनी, मी काय करू. मग राग येतो ना. आम्ही एवढं सांगतो, मग मी परपंच एवढा कष्टाने करतोय, एवढं सिरियस होऊन करतोय, रात्र दिवस करतोय, जे नाही ते ह्यांना पोच करतोय, तेलाच्या डब्याने ह्याने त्याने शिक्षणापासून समजा कोणाला रुपया मागत नाही, देणे घेणे बघतोय समजे. आणि हिला माझं बोलणं म्हणजे गारानं वाटलं. मग मी जर परपंच हलक्यात घेतला तर रडाय जागा पुरायची नाही. पण नाही, आपल्या लेकरा बाळांकडे बघून असं करायचं नाही. चांगलं करता आलं नाही, वाईट करायचं नाही. समोरच्याचं दुःख बघून डोळ्यात पाणी आलं म्हणजे आपल्या अजून माणूस की, आणि आपण माणूस म्हणून जगायचं. लेकर बाळ आपले त्यांच्यासाठी जगायचं, पालन पोषण करणं काम आहे आपलं. कुठल्या गोष्टीने किती वायबल व्हायचं ते पण समजतं आपल्याला, आणि लोक ओळखून सोडल्यात मी. त्यामुळे बर्थडे केला नाही. पण कृष्णा, राधू, ओम म्हणते पप्पा बर्थडे करा, बर्थडे तर आणलाय केक, तर घेतो कापून आणि दुपारनं बर्थडेचा व्हिडिओ टाकतो. मी कुठं चुकत असलो सांगा मला. माझ्या बाबतीत होतं तसं म्हणून मी करतो, आणि चुकीला माफी नाही माझ्याकडे. जीवा उतन पण चुकीला माफी नाही. पण चला. आणि ताईचा कॉल आलता, ताई काय म्हणली, आता व्हिडिओ मोठा होतो म्हणून सांगत नाही, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगतो तुम्हाला. बाकी तुमचं प्रेम असंच.